मग ती म्हणते की या सगळ्या प्रकरणामध्ये मी कोणीच नाही का, माझं काहीच महत्त्व नाही का, मी बलात्कार झाला असतानाही उभी राहिलेली आहे न्याय मागण्यासाठी. मानसिक दबाव तिने सहन केला. अनेक पोलिसांना तिला सांगावं लागलं की बलात्कार झाला आणि ती घटना कशी घडली. वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांनी सुद्धा तिची कन्सेंट घेताना तिला सांगितलं की तुला जास्त दिवस नाही तर राहावं लागेल. आत्ता सध्या लेडी कोणी डॉक्टर उपलब्ध नाही, तर पुरुष डॉक्टरातर्फेच तिला वैद्यकीय चाचणी करून घ्यावी लागली. मग ती म्हणते की या सगळ्या प्रकरणामध्ये मी कोणीच नाही का, माझं काहीच महत्त्व नाही का, मी बलात्कार झाला असतानाही उभी राहिलेली आहे न्याय मागण्यासाठी, तर माझ्या पसंतीचे वकीलसुद्धा नेमण्याचा जणू काही मला हक्क नाही. हा तिचा जो प्रश्न आहे याचं उत्तर आपल्या सगळ्यांना द्यावं लागेल असं मला वाटते. आणि तिने अनेक गोष्टी सांगितलेल्या आहे याच्यामध्ये. त्याचा विचार आपण सगळ्यांनीच समाज म्हणून करण्याची गरज आहे. या केससाठी नाही, एकूणच बलात्काराच्या प्रकरणांसंदर्भात एखादी चांगली, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पॉलिसी झाली पाहिजे. राजकीय कारणांसाठी या अशा प्रकरणांमध्ये वकील कोणता नेमायचा आणि हे ते प्रश्न उद्भवायला नको असं मला वाटतं.